प्रेज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सलाम. आजच्या सकाळी पुन्हा एकदा आपल्याला भेटून मला आनंद वाटत आहे. आपल्याला माहित आहे की आपण उत्पत्तीपासून बायबल स्टडी सुरुवात केलेली आहे. पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय असा संपलेला आहे. काल आपण 12वा अध्याय संपला आणि आज आपण उत्पत्ती 13वा अध्याय सुरू करत आहोत. देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रत्येक अध्यायामध्ये कमीत कमी 3-4 मेसेज आपण ऐकत आहोत. प्रियजनांनो, आज जो 13व्या अध्यायामधला आपण संदेश ऐकणार आहे तो पहिला संदेश असणार आहे आणि 13व्या अध्यायाला आज आपण सुरुवात करत आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद असो. मी आपला मित्र पास्टर सुनील भोसले. प्रियजनांनो, कृपया मी तुम्हाला विनंती करत आहे की हा व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला आणि मला जी बायबल स्टडी आहे ती योग्य पद्धतीने मिळण्यासाठी आणि परिपूर्ण मिळण्यासाठी या व्हिडिओद्वारे मदत होईल. चला तर आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. आजच्या व्हिडिओचं किंवा आजच्या संदेशाचं नाव आहे पहिल्या प्रेमाकडे परत किंवा पहिल्या प्रेमाकडे परत येणे आणि उत्पत्ती 13वा अध्याय 3-4 वचनावर आज आपण संदेश ऐकणार आहोत. वचन असं म्हणतं, मग मजला करीत करीत तो नेगेब पासून बेथेल पर्यंत गेला. बेथेल व आय यांच्या दरम्यान त्याने आरंभी डेरा दिला होता. त्या ठिकाणी तो आला. त्याने प्रथम वेदी बांधली होती, त्या स्थळी तो आला. तेथे त्याने परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. त्याने इथं लिहिलेलं आहे म्हणजे अब्रामाने. म्हणजे आम्ही पाहतो की अब्राम पुन्हा त्या ठिकाणी परत आला जिथे त्याने प्रथम परमेश्वराला वेदी बांधली होती. ही गोष्ट आपल्याला एक खोल आध्यात्मिक सत्य शिकवणार आहे आणि या वचनातून आज आपण ती गोष्ट शिकणार आहोत. या गोष्टीतला पहिला पॉइंट जो मी तुम्हाला संगती वाटू इच्छितो तो आहे की माणसाच्या जीवनात त्याचा मार्ग चुकला असला तरी देव आपल्याला परत बोलावतो. खूप महत्वाची बाब आहे. देव परमेश्वर आपल्याला परत बोलवतो. द गॉड, द ऑलमाइटी गॉड calls us back to his place. That is called the second chance. म्हणजे दुसरी संधी ही आपल्याला असते. कधी कधी आणि बऱ्याच वेळेस आपण आपल्या जीवनामध्ये चुकीचे निर्णय घेत असतो आणि जसा अब्राम परत एकदा मिस्राकडे म्हणजे वाईटाकडे गेला होता तसे आम्ही परत पुन्हा वाईटाकडे जात असतो. त्याचबरोबर आम्ही अब्रामाप्रमाणे परिस्थितीला घाबरतो. आम्ही मागच्या आठवड्यात पाहिलेला आहे, मागच्या धड्यामध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे की अब्राम घाबरला होता आणि त्याच ज्या परिस्थितीला अब्राम घाबरला होता तशाच प्रकारच्या परिस्थितीला आम्ही सुद्धा घाबरतो किंवा स्वतःच्या बुद्धीने निर्णय घ्यायला सुरुवात करतो. परंतु प्रियजनांनो, देवाची कृपा अशी आहे की तो आपल्याला सर्व वाईटातून परत बोलवतो, पुन्हा त्याच जागी बोलवतो जिथे आपण परमेश्वराला प्रथम पाहिलेले असते. देवानं प्रथम परमेश्वरानं अब्रामाला जिथं दर्शन दिलं होतं, वेदीद्वारे तो बोलला होता किंवा परमेश्वर त्या ठिकाणी बोलला होता, तिथं तो परत आलेला आहे. मिस्रामध्ये वाईटातून परत आलेला आहे आणि तिथं परमेश्वर आपल्याला बोलावत असतो. आणि म्हणून जिथं आपण परमेश्वराला प्रथम भेटलेलो असतो किंवा प्रथम त्याला आम्ही जिथं शोधलेलं असतं, प्रथम ज्या ठिकाणी परमेश्वर आम्हाला भेटलेला असतो त्याच्याकडे आम्ही परत गेलं पाहिजे किंवा तिथं आम्ही त्याला शोधलं पाहिजे, पुन्हा एकदा शोधलं पाहिजे. परत एकदा किंवा पुन्हा एकदा देवाशी जुळवून घेणे म्हणजे आपले भविष्यात येणारे आशीर्वाद जे आहेत त्याचा हा केंद्रबिंदू आहे. परत देवाशी जुळवणं म्हणजे आम्ही बघितलेलो असतो, आम्ही देवापासून दूर गेलेलो असतो, पण जेव्हा पुन्हा एकदा आम्ही देवाकडे जवळ येतो त्यावेळेस हा पॉइंट देवाचे आशीर्वाद जे आपल्याला भविष्यात मिळणार आहे त्याचा केंद्रबिंदू असतो. आपण विसरता का? अब्रामाने पुन्हा वेदीकडे, पुन्हा प्रार्थनेकडे, पुन्हा उपासनेकडे परतण्याचा निर्णय घेतला आणि हा त्याचा निर्णय खूप चांगला होता. पण देव त्या निर्णयाच्या अगोदर परमेश्वर त्याची जिथं अब्राम पहिल्यांदा त्याला भेटला होता तिथं वाट पाहत होता. जसा देव अब्रामाची त्या वेदीकडे वाट पाहत होता,
तो परतण्याची वाट पाहत होता, मिस्रातून तो परत यावा याची वाट पाहत होता, तसाच परमेश्वर आज आम्ही जे देवापासून भटकलेलो आहोत, चुकलेलो आहोत, त्या सर्वांची तो वाट पाहत आहे. प्रिय माझ्या भावानी बहिणी, परमेश्वर तुझी वाट पाहत आहे. कारण मी आणि तू बहकलेलो आहे, आणि जर आम्ही बहकलेलो आहे तर परमेश्वर पुन्हा आपल्या प्रेमा खातर आमची वेदीकडे वाट पाहतो. जसा अब्राम बहकला, घाबरला, मिसरमध्ये गेला आणि तिथून तो देवाच्या विरुद्ध वागला, तिथून तो परत एकदा वेदीकडे, त्या ठिकाणी जिथं त्यानं प्रथम विधी बांधली तिथं परतला. देव त्या ठिकाणी त्याची वाट पाहत होता. देवाशी आपले संबंध पुनर्स्थापित केल्यानंतर माणसाला दिशा आणि आशीर्वाद दोन्ही मिळतात. त्या परत येण्याद्वारे, देवाच्या विधीकडे परत येण्याद्वारे अब्राम आपला आणि देवाचा संबंध पुन्हा एकदा घट्ट करण्याचा प्रयत्न करत होता. अब्रामाचा जीवन प्रवास पुढे अधिक आशीर्वादित झाला, कारण त्याने देवाकडे परतण्याचा मार्ग निवडला होता. या भेटीनंतर अब्राम पुन्हा पुढच्या प्रवासाला गेलेला होता. तो मिस्र मधून आला आणि जिथं त्याने वेदी बांधली तिथं तो फक्त परत आलेला होता. तिथे त्याचा प्रवास संपलेला नव्हता. त्याला पुढे आयुष्यभर प्रवास करायचा होता आणि तो त्याने केला. त्या आयुष्यभराच्या प्रवासामध्ये या परत येण्याचा परिणाम म्हणून त्याचा संपूर्ण प्रवास, आयुष्य सुखकर झालं आणि आशीर्वादित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. या वचनात महत्वाचा संदेश हा आहे की, प्रियजनांनो, खूप महत्वाचा संदेश या ठिकाणी आहे की, जेव्हा आपण विश्वासक या नात्याने किंवा देवापासून बहकलेले विश्वासक या नात्याने देवाच्या वेदीकडे परत येतो, देवाशी आपले संबंध पुन्हा एकदा पुनर्स्थापित करतो, तेव्हा आपल्याला योग्य दिशा आणि आशीर्वाद मिळतातच. ही देवाची करणी आहे आणि देव ते करतोच. आम्हाला परत येण्याची फक्त गरज आहे. आम्हाला देवाकडे वळण्याची गरज आहे. आम्हाला देवाजवळ राहण्याची गरज आहे. बहकल्यानंतर देवाची आठवण होणं गरजेचं आहे आणि त्याच्या जवळ येणं गरजेचं आहे, म्हणजे आपल्या आशीर्वादामध्ये खंड पडणार नाही. उत्पत्ती जे वचन मी वाचलं 13वा अध्याय 3 आणि 4 वचनामध्ये आम्ही पाहिलेलं आहे की अब्राम मिस्र मधून परत येतो आणि ज्या ठिकाणी त्याने सर्वात प्रथम वेदी बांधली होती, आपल्याला आठवत असेल की 12व्या अध्यायामध्ये ही गोष्ट आपण शिकलेलो आहोत की त्याने प्रथम जिथं वेदी बांधली त्या ठिकाणी तो परत येत आहे. आम्ही 12व्या अध्यायात शिकलो की त्यानं कुठं वेदी बांधलेली आहे, तो त्या ठिकाणी परत येतो आणि त्या ठिकाणी तो परमेश्वराच्या नावाचा धावा करतो, प्रार्थना करतो आणि परमेश्वरासंगती तो बोलतो. मनुष्य जीवनामध्ये किंवा आपण विश्वासक जीवनामध्ये बऱ्याच वेळी चुकत असतो आणि त्यानंतर आम्ही चुकीचे मार्ग सुद्धा स्वीकारतो आणि चुकीच्या मार्गाने जातो. पण परमेश्वराची कृपा अशी आहे की परमेश्वर नेहमी आपल्या लेकराला, म्हणजे तुम्हाला आणि मला, परत येण्याचा मार्ग उघडा ठेवतो. परमेश्वर आपल्यासाठी परत येण्याचा मार्ग उघडा ठेवतो. प्रिय भावा आणि बहिणी, तुझा देवाकडे परत येण्याचा मार्ग देवाने अजून पण खुला ठेवलेला आहे. तू परत येण्याची तो वाट पाहत आहे, जसा अब्राम परत वेदीकडे आला. त्याला पाहिजे आहे की तुम्ही परत यावे. त्याला पाहिजे आहे की तुम्ही मरू नये, तुमचा नाश होऊ नये. त्याला पाहिजे आहे की तुम्ही वाईटात गळून जाऊ नये. म्हणून तो सदैव तुम्हाला, तुम्ही त्याच्याकडे परत यावं, हा जो मार्ग आहे तो उघडा ठेवतो. अब्रामाप्रमाणे देवाच्या उपस्थितीकडे आम्ही परतल्यानंतर माणसाच्या किंवा आमच्या जीवनामध्ये शांती, दिशा, योग्य दिशा आणि आशीर्वाद हे येतातच. हेच या घटनेतून आपण महत्वाची गोष्ट शिकली पाहिजे. कारण की परमेश्वर आपल्या लेकराला म्हणतो, तू जिथं चुकला होतास ते महत्वाचं नाही. बघा, परत एकदा ऐका, परमेश्वराचं म्हणणं आहे, तू जिथं चुकला होतास, देवापासून जिथं तू बहकला होतास ते महत्वाचं नाही. बऱ्याच वेळेस आम्ही चुकतो, परंतु देवाचं म्हणणं आहे की देव म्हणतो, तू जिथं चुकला ते महत्वाचं नाही, तू परत येत आहेस, वाईटातून परत येत आहेस, ते माझ्यासाठी महत्वाचं आहे. प्रिय देवाच्या लेकरांनो,
काय तुम्ही आज देवाकडे परत यायला तयार आहात काय? कारण परमेश्वर तुमची देवापासून माघारी गेलेल्याची चूक ध्यानात धरत नाही, तर तुम्ही जेव्हा त्याच्याकडे परत येता ते त्याच्यासाठी महत्वाचं आहे. काय आज आपण परत येणार आहात काय? जे विश्वासक देवापासून बहकले आहेत त्यांनी विचार करावा, देव तुमच्यासाठी सर्व मार्ग मोकळा ठेवत आहे, उघडा ठेवत आहे, आणि ज्या मार्गाने तुम्ही त्याच्याकडे परत यावं यासाठी तो मार्ग उघडा आणि खुला ठेवत आहे, आणि त्याची तुम्ही भेट घ्यावी अशी त्याची इच्छा आहे. कृपया माझी विनंती आहे की नाशामध्ये नाश पावणे अगोदर विश्वासक या नात्याने ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवला होता किंवा आहे त्या देवाकडे परत या, परमेश्वराकडे वळा, वाईट व्यसनापासून दूर व्हा, वाईट विचारांच्या पासून दूर व्हा, वाईट गोष्टींच्या पासून दूर व्हा आणि परमेश्वराकडे परत या. देव तुम्हाला बोलवत आहे, म्हणजे तुमच्या जीवनात आशीर्वादाचा स्रोत नेहमी सुरू राहील. देवाची तुमच्यासाठी हीच इच्छा आहे. तुम्ही परत यावं अशी देवाची खूप इच्छा आहे. देवाजवळ तुम्ही असावं अशी त्याची खूप इच्छा आहे. तो तुमच्यावर प्रेम करतो. Really, he loves you. He loves you lot. देव तुमच्यावर खूप प्रेम करतो. देव तुम्हाला परत आणू इच्छितो. देव तुमच्यासाठी मार्ग मोकळा ठेवत आहे. तुम्ही परत येण्याचा मार्ग बंद झालेला नाही, तो तुमच्यासाठी देवातर्फे मोकळा ठेवण्यात आलेला आहे. या प्रियजनांना आपण प्रार्थना करूया. परमेश्वरा, जसा अब्राहम परत येऊन तुझ्या वेदीकडे उभा राहिला, तसेच मलाही तुझ्या उपस्थितीत परत आण. परमेश्वरा, मी जिथं चुकलो, जिथं घसरलो त्या सर्वावर तुझी झाकण राहू दे. देवा, माझ्या जीवनात परत तुझी दिशा दे, परत मला तुझी शांतता दे, परत तुझ्या वचनाशी माझा संबंध मजबूत कर, माझ्या हृदयाला नव्याने जागृत कर आणि तुझ्या वेदीशी मला पुन्हा जोड. हे परमेश्वरा, केवळ तूच आणि केवळ तूच हे करू शकतोस, आणि तूच असेच माझ्या जीवनात कर. येशूच्या द्वारे या विनंती मागतो. आमेन. अशा प्रकारची आमची रोजची प्रार्थना नेहमी प्रार्थना असली पाहिजे. देवापासून दूर जाऊ नका प्रियजना. देव तुमच्यावर प्रेम करतो. कृपया माझ्यासाठी प्रार्थना करा. माझ्यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवा. देव तुम्हाला